महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे। चला तर जाणून घेऊया ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची ते। सर्वप्रथम गुगलवर www.ladkibahin.maharashtra.gov.in हे अधिकृत पोर्टल उघडा। फॉर्म उघडल्यानंतर पॉपअपवर क्लिक करा। आपला 12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा। आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा। आता नवीन फॉर्म उघडेल। ज्या लाभार्थ्यांनी अर्ज करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक वापरला आहे त्यांनी तो 12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरावा व मी सहमत आहे क्लिक करावे। त्यावर आलेला OTP टाका व सबमिट करा। OTP सबमिट केल्यानंतर नवीन फॉर्म उघडेल। तिथे जात प्रवर्ग हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा व आपला योग्य प्रवर्ग निवडा। खाली क्रमांक 1 आणि 2 असे 2 पर्याय दिसतील। या पर्यायातील माहिती काळजीपूर्वक वाचा। योग्य पर्याय निवडा व सबमिट करा। सर्व माहिती अचूक व पूर्ण भरल्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म दिसेल। यानंतर स्क्रीनवर आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असा संदेश दिसेल। अंतिम सूचना: प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई-केवायसी प्रक्रिया करण्याची संधी आहे, त्यामुळे सर्व माहिती बारकाईने व अचूक भरा।